हाय हॅलो नमस्ते. कसे तुम्ही? मस्त ना, मजेत ना? मी पण मस्तच आहे. तर सर्वप्रथम स्वागत करते तुमचं. चॅनलवर नवीन आले असतील तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका. आलाय थंडीचा महिना सुरू. तर थंडीचा महिना सुरू झालाय आणि थंडीच्या महिन्यामध्ये जर तुम्ही तुरीच्या पोपटीच्या शेंगा जर उकडून नाही खाल्ल्या तर तुम्ही महाराष्ट्रातलेच नाही. कारण की थंडीच्या महिन्यामध्ये हा जो गावठी रानमेवा आहे, तुरीच्या शेंगा, पोपटीच्या शेंगा, वटाण्याच्या शेंगा, लाकच्या शेंगा किंवा अजून काहीही, तर काय म्हणतात त्याला, हुरडा, चण्याचा हुरडा, लाकचा हुरडा जर तुम्ही खाल्ला नाहीत तर तुम्ही महाराष्ट्रातलेच नाही आणि मराठवाड्यातलेच नाही. तर मस्तपैकी गावाकडून आणलेला हा जो रानमेवा आहे तो मी आज दुपारी मस्तपैकी त्याला मिठाच्या पाण्यामध्ये उकडून तुरीच्या शेंगा घेतल्या आणि मस्तपैकी आम्ही 4-5ही जण खायला बसलो. त्यात आमचा झिंगऱ्या साहेब, त्याला सुद्धा इतकी छान चव लागली याची, तो सुद्धा बसला आमच्यासोबत खायला. आणि त्याला खाता येत नव्हतं कारण ते त्याच्या टाळूला चिपकत होतं. कसं उकडलेले असल्यामुळे ते एकदम मऊ झाले आणि त्याच्या टाळूला चिपकत होते, पण तरी त्याला खायचं होतं कारण की त्याला लय आवडलं होतं ते आणि त्याला खायचंच होतं. म्हणून त्यांनी बी मस्त खायला बसलं. सोबतीला आमचे आज साहेब सुद्धा होते, त्यांना सुद्धा आज शेंगा गरम गरम खायला भेटल्या. पहिल्यांदाच तोंडी लागल्या त्यांच्या. आणि याच्या अगोदर 2-3दा आम्ही उकडून खाल्ल्या, पण त्यांनी ते रात्रीला येतात त्याच्यामुळं त्यांना काही भेटल्या नाही. म्हटलं आज यांच्यासाठी स्पेशल दुपारी उकडते. म्हणून ते घरी यायच्या 10-15 मिनटं अगोदर मी या शेंगा कुकरला लावल्या आणि मस्त आम्ही 5ही जण बसून कोवळ्या उन्हामध्ये बसून छानपैकी त्या शेंगांचा आस्वाद घेतला. तर तुम्हीही विदर्भाकडचे असाल, नागपूर, चंद्रपूर, वर्धा किंवा अमरावती अशा तिकडचे जर असाल तर तुम्ही मस्तपैकी आता गावाकड शेंगा ह्या उकडून खात असाल. ती जी लांब शेंग दिसत आहे ती आहे चवडीची शेंग. चवडीची नाही म्हणता येणार, कशाची बरं, माझ्या सासूबाईंनी कालच नाव घेतलं होतं त्या शेंगाचं, मला शेंगाचं नाव आठवत नाही आहे. त्या बरबटीची शेंग, बरबटीची शेंग. हां, तर ती बरबटीची शेंग आहे. जे तिची चवडी असते नाही का, दाणे असतात चवळीचे, तुम्ही इकडं मॉलमध्ये वगैरे जात असाल तर त्या पिशव्यांमध्ये असतात पांढऱ्या कलरची, ती आहे, ती त्याची शेंग आहे. आणि श्रावणीला माझ्या नवीनच कुतूहल येत होतं की ही शेंग कशाची आहे मम्मी, आणि तू ह्याच्यामध्ये कशाला टाकलीस. म्हणलं ही पण खूप छान लागते आणि ते शिरून नाही खायची, ती डायरेक्ट चावून खायची पूर्ण शेंग, एवढी छान लागते ती सुद्धा. तर मस्तपैकी आम्ही 3-4-5 जणांनीही आम्ही आस्वाद घेतला आणि आमचा झिंगऱ्या तर मस्तच त्याचा टम्मू फुगलं. त्यानेही चांगल्या मुठभर शेंगा खाल्ल्या आणि जाऊन गॅलरीमध्ये जो लोळला का नाही सांगूच नका. बघा कसा लोळला. मी खाऊन थकलो ग आता, आणि आता मी खाणार नाही म्हणून तो जाऊन मस्तपैकी लोळला. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला